जय महाराष्ट्र मित्रांनो, इकडे मुंबईमध्ये महापौर पदाची लढाई जोरात सुरू असतानाच महापौर कुणाचा होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पाठिंबा देणार, तसेच शिंदेगडाचे काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फुटणार अशी बातमी असतानाच आता मात्र सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पक्षाचं चिन्ह, पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना हे ठाकरेंच्या ताब्यात या बातमीने सध्या शिंदेगडाची आणि भाजपची मात्र पुरती झोप उडाल्याचं सगळ्या मुंबईचं दिल्लीच्या राजकारणावरती खूप मोठा पगडा निर्माण झाला आहे। राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षाची सुनावणी आणि इकडे महापौर पदाची सुनावणी या दोन्ही महत्त्वाच्या सुनावण्या पार पडत आहेत। तोच इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये काय घडतंय, इकडे महाराष्ट्रात काय घडतंय, दोन्ही बातम्यांचा घेऊया आढावा अगदी महत्त्वाच्या सोप्या पद्धतीनं। तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुंबईमध्ये भगवा फडकणार, शिंदे सेनेचं पक्ष चिन्हही जाणार आणि उद्धव ठाकरे मुंबईचा महापौर पदही बसवणार। नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे, दिल्लीतून या सगळ्या हालचाली, दिल्लीतून या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रात याचं सर्वात मोठं भूकंप केंद्र शिंदे सेनेत तयार होत आहे। भाजपला देखील आता शिंदे सेना वरचढ ठरू लागले असून शिंदेंना सोबत घ्यायचं नाही असं भाजपच्या बहुतांश नेत्यांचं म्हणणं अगदी समोर आलंय। यातच मुंबई महानगरपालिकेचा महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतःला महापौर पद मागत आहेत। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मात्र आमचाच महापौर होणार हे सगळं सांगित असतानाच उद्धव ठाकरेंनी देखील सगळ्यात मोठं घुमजाव करत शिंदे सेनेचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याची मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये सध्या जल्लोष सुरू झाला आहे, तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये। कारण की पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरेंनी जिंकल्यात जमाय। शिवसेनेचे सुप्रीम कोर्टातील वकील असलेले कपिल सिब्बल यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून शिंदेगडाची अर्धी झोप नव्हे तर पूर्ण झोप उडवून दिली आहे। त्यांनी म्हटलंय, कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 227 वार्डावरती खूप मोठा कब्जा आहे। मुंबई ही ठाकरेंचा बालेकिल्ला असलेलं देशातील एकमेव शहर आहे। मुंबईला ठाकरेंपासून अलग करणं खूप अवघड असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातच सोबून दिसते, भाजपच्या आणि शिंदेच्या नाही। शिंदे यांच्या मुंबईमध्ये 29 जागा निवडून आल्या तर उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आलेत। त्यामुळे मुंबईमध्ये कुणाची शिवसेना हा प्रश्न आता मिटला असून सुप्रीम कोर्टात देखील शिंदे सेनेला उघड्यावरती आम्ही पाडणार असल्याचा नवा डाव कपिल सिब्बल यांनी अखेर मांडला आणि इकडे उद्धव ठाकरे यांच्या गोटामध्ये जल्लोष सुरू झाला। मित्रांनो, ही लढाई ठाकरेंची लढाई होती, सोपी लढाई नव्हती। या लढाईमध्ये पक्षाने चिन्ह देखील पणाला लागलं होतं। ज्या चिन्हाला उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये स्थान देतात, तो धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार, या गेल्या 3 महिन्यापासूनच्या सगळ्या चर्चांना आता मात्र पूर्णविराम होता दिसतोय। नेमकी काय आहे बातमी ती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। पडद्याच्या पाठीमागून कोणत्या हालचाली घडल्यात, उद्धव ठाकरेंना कसा मिळतोय न्याय, हे देखील आता आपण पाहून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयातून सुरू झालेला हा खेळ शिवसेना पक्षचिन्ह या नावाच्या सुनावणीवरती असीम सरोदे यांनी मात्र सगळ्यात मोठा खुलासा करत शिंदेगडाचे धाबे दणाणून सोडले आहेत। शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती सुरू असलेला वाद निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपल्याचं चित्र आहे। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू होणार असून सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकले जाणार आहेत। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या अत्यंत महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणावरती सुनावणी घेणार आहेत। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष थेट दिल्लीकडे लागल्याचं आपण पाहिलंय। नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणामध्ये अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते। त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेनेच्या इतिहासाची जोडलेलं नाव धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावरच
सध्या पुढील राजकीय समीकरणं ठरवली असल्याने हा निकाल अत्यंत निर्णायक मानला जात आहे। या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध वकील सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी सुनावणीवरती सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली आहे। त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ न्यायालयीन प्रक्रियेवरच नव्हे तर संभाव्य निकालानंतरच्या राजकीय परिणामावरही भाष्य केलं आहे। सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवलेली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकवले जाईलच याची खात्री देता येणार नाही। मत त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न म्हणजे निकालानंतर निर्माण होणारी परिस्थिती। जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्ह काढून घेण्यात आलं तर मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व आणि ताकद मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल असेही त्यांनी सूचित केलेलं सध्या दिसतंय। असीम सरोदे यांच्या मते पक्षचिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक नेते कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये परतण्याची वाट पाहतील। त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे। मूळ शिवसेना इथे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मूळ शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा मजबूत होण्याच्या मार्गावरती असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेतील राजकारणाची पूर्णपणे दिशा बदलू शकते। महापालिकेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी ही जोडी निर्माण करून ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। एकंदरीत शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्हावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्यापासून सुनावणीला सुरुवात होते। कायदेशीर लढाई न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा भवितव्य ठरवणारी ही निर्णायक लढाई असणार आहे। या लढाईकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष उद्या सकाळपासूनच लागणार असून यावेळी मात्र शिंदे सेनेवरती 5 ते 6 वर्षाची बंदी येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती पक्ष आणि चिन्ह हे निकाल असाच लागू शकतो। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मात्र शिंदे सेनेची मुंबईसह महाराष्ट्रात काही खैर नाही। ज्या वेळी उद्धव ठाकरेंना त्रास दिलाय त्यावेळी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे किंग म्हणून पुढे आलेत। मित्रांनो, एकंदरीत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही देखील हातामध्ये येणार असल्याची सगळ्यात मोठी खबरबात सुप्रीम कोर्टात येते। यामुळे शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातात कायमस्वरूपी शोभून राहील असं सध्या बोललं जात आहे। एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण भाजप शिंदे गट यांच्याऐवजी आता ठाकरेंच्या भोवती फिरण्यास सुरुवात झाल्याची वेळ आता होऊन गेली आहे। मित्रांनो, यावरती आपल्याला काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद होणार का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या। धन्यवाद।